विसल्या कुठे निघालाय? काय ना आजी तू जरा कापड दुकानात नवीन टी शर्ट घ्यायचाय. नवे कापड घालून कुठं जायचंयस? तुला म्हणून सांगतो आजी, कोणाला सांगू नको. मी निघालोय मित्रांबरोबर फिरायला गोव्याला. आता का बाया तुझी बायको कशी सोडते तुला फिरायला? तिला पर्याय नसतो दुसरा सोडल्याशिवाय. ते कसं काय? माझी बायको मला लय भीती. माझ्या समोर अशी भीतीनं चळाचळा कापते. असा विषय आहे बघा आजी. आता मोरा आली तर बायको कुठं? आता मोरा आली तर हा तर काय नुसतं असते बघणार. नुसत्या माझ्या एका नजरेत अशी चळ भिवून कापते कशी बघा. असं आहे वय. मग काय तर विठ्ठला पांढरा का मेला आता. बकुळा तू तर 8 दिवसाला येणार होतीस, आज कशी काय आलीस? हा म्हणजे तुम्ही इकडे मजा मारायला मोकळं. कोण मजा? कसला मजा? मला कोण मजा माहित नाही. आजी आपला आजी मज्जा कोण माहितीये का? मला काय माहित नाही. ह्यासनी पण माहित नाही. चला घरला सांगते कुठली मजा. चला अगं चप्पल राहिलं माझं. घाला घाला. इकडे कुठं? घर इकडे आपलं. मग इकडे जाणार तू. एकच मिनिट आजी, जिवंत राहिलं तर परत भेटूया. आम्ही जातो आमच्या बरती ना. तू 8 दिवसाने येणार होतीस, आज कशी आलीस अचानक? हा मला कळालंय तुमची सगळी कारस्थानं. गोव्याला जायला मिळायला पाहिजे म्हणून मला तिथं माहेरला पाठवून आलाय वे. हा पण तुला कसं कळली? माझ्या भावानं काढलं सगळी माहितीये. त्याच्या आईला माझा नमस्कार सांग. चला बाबा अरे बायको 8 दिवस राहणार होती पण ती आजच आली. बरोबर नेमकी टपकली. आता गोव्याला ट्रिपला जाऊन देणार नाही ती. बघ भावा तू घरात जाऊन थांब जा. माझी मी बरोबर आयडिया करतो. काय करणार आयडिया? इकडे सांगतो. हा बरोबर चालतंय चालतंय. जा तू करतो माझं मी. ये ओके. तुळशी माते तुझा गजनम कसा ग. काय आमच्यात नाही. जावा घरला जावा. बाबा रे बाबा, बाबाचे हात पाय दाबा. माझंच दाबा माझं बी दुखते. द्या वैद्य मी. अगं ए कोण आलंय बघ. कोण आहे? या पुरी पुरी, तू या घराची लक्ष्मी आहेस. तू आहेस म्हणून या घरात शोभा आहे. शोभा? शोभा इथं नाही राहत, खालच्या गल्लीत राहत्या. अगं पोरी शोभा म्हणजे शो. तू आहेस म्हणून या घराला घर पण आहे. शो या घराला. अजून काय तर सांगा बाबा. बालिके थोड्या आज दिवसात तुम्हाला धन लाभणार आहे. पैसाच पैसा मिळणार आहे तुम्हाला. ते कसं बाबा? त्यासाठी तुम्हाला 4 दिवस तपश्चर्या केली पाहिजे. हा, करीन मी करीन. तू नवा बालिके घरातल्या पुरुषानं तपश्चर्या केली पाहिजे. आमच्या मठात येऊन पिपळाच्या झाडाखाली बसून. तुमचा मठ कुठं आहे? गोव्यात गोवेश्वर तीर्थ आहे. कोल्हापूरच्या पुढे सावंतवाडी आहे ना, तिथं. सावंतवाडीचा काही संबंध नाही, कोल्हापूरच्या जरा पुढे आहे. बर बर. ओ जावा तुम्ही ह्यांच्या संग जावा. मी जाऊ? हा जावा. खरंच जाऊ? होय होय जावा जावा. बर तू म्हणतेस म्हणून फक्त तुझ्यासाठी म्हणून जातो. बालका बॅग भर जा तुझी. घे सगळं साहित्य आणि 4 बरमोड पण घे. मठात पूजा करताना बरमोड घालायला लागते ती. हा बरोबर. चल बालिके. चला या. बरं विश्ल्याच नाव नव का तुझं? हा माग बघितलं शंका आली का आई मला. चला चला चला. चला. काय झालं? काय नाही चरण सेवा केली शिष्यानं. पाय चोळलं पाहिजे बाबांचं. चला चला. हा या. चोळला मला. चला. चल चल. बर येतो मी 4 दिवसानं. होय होय बाबा 4 दिवस तपश्चर्या केल्यावर ना होईल ना आम्हाला धनला. धन लाभ नक्की होणार. त्याच्या बरोबर तुम्हाला 1 किलो काजू पण घरी येणार. म्हणजे धन लाभ चांगला होणार. बर बर. 4 दिवस नाही झालं का नाही चांगलं 10-12 दिवस तपश्चर्या करून घ्या यांना बरं का. एवढं नको तेवढं बजेट नाही. 4 दिवसात येतोय माग तो तपश्चर्या करून. चला बाबा. देवा आम्हाला चांगलं लाखभर रुपये मिळू दे. तुला का नाही मी 7 रुपयाचा नारळ फोडीन बघ. भावा मग कसा वाटला माझा प्लॅन? एक नंबर भावा. तुझ्यामुळे मला गोव्याला जायला मिळते. थँक्यू. अरे भावा माझा मोबाईल तुझ्या घरात राहिला वाटतं. अरे भोट्या खोळ्या बोड्यात आहेस काय? चल आता. चल आणूया. आता काय मोबाईल कोणाचा वाजतोय? बाबांचा मोबाईल राहिला वाटतं. मगर मुझे प्यार चाहिए. अगं बाई, बाबा गेले वाटतं. कुणाचा फोन उचलते तरी. हॅलो वैब्या. अरे गाडी ड्रायव्हर म्हणतोय गोव्याला 12 रुपये किलोमीटर रेट लावणार. तू विसल्याला घेऊन ये लवकर, मग ठरवू फायनल काय ती.
आणि निघू पटकन. हॅलो हॅलो. मालिके का बाबा मागं कशाला आलंय? काय नाही ते जरा माझा मोबाईल आतमध्ये राहिलाय बघ तेवढा. बर बर हाय हाय या की आत. आत कशाला आता जातो इथूनच. आव नको नको या या या. आता अहो, आव जातो. या बाबा. बरं, चला ठीक आहे. सरबत घेऊया वाईट. होय होय या या काय मालिके या येतो. या. अरे माकडे वैब्या मला का लिवताय वय काय हो? वैभ्या वैभ्या होता मला माहितीच नव्हतं. माहित नाही म्हणे माझ्या भावाच्या वाढदिवसाला 2 दिवस थांबा म्हणताना तिथं थांबला नाही. तुम्हाला गोव्याला जायला पाहिजे वय हा? अगं आम्ही सगळे मित्र वर्षभर काबाड कष्ट करते. बर तुया वर्षातनं एक दिवस बड्डे ट्रिपला जायचं आणि तू अशी करते. राहू दे जायत नाही मी जाऊन मरतो कुठेतरी. बर बर जावा तुम्ही ट्रिपला. खरंच असं म्हणायला वाटलं वय तुम्हाला? मरा जावा तिकडं बरं गोव्याला जायचं नाही. विषय टोमरे तुम्हीच काय? हा मीच का? तुमचा मित्र नारू वारला. काय नारू कसं झालंय? पाण्यात बुडून मेला तांब्यातल्या तलाव्यातल्या. तुम्ही कोण त्याचं? मी त्याचा आजा. मरायच्या आधी नारू म्हणला विसली आल्याशिवाय मला जाऊ नका म्हणून याला न्यायला आलो. गाडी बाहेर थांबल्या. चल लवकर येऊ का मी? बरोबर जावा जावा लवकर जावा. कुठं आहे गाडी? ओके गाडी चल लवकर उशीर चल भावानं शेवटी गोवा प्लॅन सक्सेसफुल झाला. अरे पण माझी बॅग राहिली का? राहू दे बॅग गोव्यात घेऊया बॅग. ड्रायव्हर चला. चला कुठं चला उतरा खाली या इकडं. भावानू आजपर्यंत गोवा ट्रिप नाही झाली. आता विसल्यामुळे कॅन्सल होत्या. मग काय तर कावा नव्हते आलो गोव्याला तुम्ही निघालाय म्हणून. आणि ती विसल्याला का चाललंय काय? बायकोचा विषय मिठ म्हणा लवकर आवर. अगं तुझ्या पाया पडतो कावा नाही ती गोव्याची ट्रिप आमची सक्सेसफुल व्हायला लागल्या. पोर थांबले जाऊ दे मला. माझ्या भावाला वाढदिवसाला मोबाईल गिफ्ट द्या म्हणताना तुमच्याकडे पैसे नाही ती म्हटलं हा? आणि ट्रिपला जायला कुठं पैसे आलं? आईला अंधार पडायला लागलाय. अजून बसलोय विसल्या. आवर लवकर म्हणाव त्याला. आवडते का नाही ते? बरं एक काम कर ही 20,000 रुपये घेऊन तुझ्या भावाला नवीन मोबाईल घे मग तर झालं का? बरोबर आता जाऊ का ट्रिपला? हा जावा यस. जावा जावा. गाडी कुठे आहे? आय, थांबा की. तू बस बायकोवर भांडत आम्ही जातो. बघा मी तुम्हाला ट्रिपला जायला कधी नाही म्हणलं होतं का? आणि शेवटी तुमचा मित्रच तुम्हाला चुकवून गेलं. बरं असू द्या चला माझ्या भावाच्या वाढदिवसाला जाऊया. मी त्याला प्रॉमिस केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला घेऊन येणार. तुझ्या तर आता